सुरुवातीला शरद पवारांच्या घरी आज पवार कुटुंब एकत्र येणार आहे। पुण्यातल्या मोदी बागेमध्ये शरद पवारांनी आज पवार कुटुंबियांना एकत्र बोलावलंय। राजकीय क्षेत्रात तसंच अराजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असलेले पवार एकत्र जमणार आहेत। खासदार सुप्रिया सुळेंच्या कन्या रेवती सुळे यांचं लग्न ठरल्याच्या निमित्तानं भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि जय पवार यांनाही निमंत्रण देण्यात आलंय। जय पवार बाहेर असल्यानं ते आजच्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार मात्र मोदी बागेत येण्याची शक्यता आहे। बातमी विधान परिषदेची। विधान परिषदेसाठी 30 एप्रिलला भाजपची यादी जाहीर होणार आहे। अर्ज भरायची अंतिम तारीख 30 एप्रिल हीच आहे। दरम्यान मुंबई वगळता राज्यातल्या 5 विभागांमधून संधी दिली जाणार आहे अशी माहिती समोर येतेय। भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी मोठी भाऊगर्दी झाली आहे आणि त्यामुळे सावध पवित्रा घेत अखेरच्या दिवशी नावं जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपनं 30 जणांची यादी दिल्लीला पाठवली आहे, मात्र दिल्लीतल्या वरिष्ठ नेतृत्वानं यादी निम्मी करून पाठवा असा निरोप दिला। आता भाजपकडून 14 नावं दिल्लीला पाठवण्यात आली आहेत। अशात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये डेरे दाखल झाले। पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार असल्याची माहिती आहे। विवेक कोल्हेंनी रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे। वाढदिवसानिमित्तानं ही भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषदेसाठी विवेक कोल्हे यांचंही नाव चर्चेत आहे। 2 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळे यांनी तसे संकेत दिले होते। कोल्हे परिवाराचं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये वर्चस्व आहे। विवेक हे शंकरराव कोल्हे यांचे नातू आहेत आणि स्नेहलता कोल्हेंचे चिरंजीव आहेत आणि काल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। विधान परिषद उमेदवारीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणालेत आपण पाहूयात। विधान परिषदेकरता कुठली नावं आहेत, त्याचं काय होणार आहे याचा निर्णय काही मी घेत नाही, तो आमचं देशाचं पार्लमेंटरी बोर्ड घेतं। त्यामुळे तिथनं निर्णय जे काय होतील त्यानुसारच सगळे निर्णय होतील। पण एवढंच सांगतो की राजाभाऊ राऊत यांना भविष्य आहे। राज्याच्या राजकारणातली आणखी एक मोठी बातमी आहे। महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेच्या